सकाळी सकाळी अंग तोंडून वावरात गेलो. आजचं वावरात जायचं स्पेशल कारण म्हणजे आमच्या वावरामध्ये आज भंडारा होता. भंडाऱ्यामध्ये आज मेनू होता बापल्या आणि मिरच्याची भाजी. विदर्भाची स्पेशल मिरच्याची भाजी खाण्यासाठी व त्या भाजीची तयारी करण्यासाठी म्हणजेच भाजी बनवण्यासाठी किंवा बापले वगैरे बनवण्यासाठी वावरात जाण्यासाठी निघालो. वावरात पोचल्यावर सर्व मंडळी आलेले होते. बापले बनवणं चालू होते. सोबतच तोंडी लावायसाठी कांदा, निंबू वगैरे चिरणं चालू होतं. निंबू वगैरे चिरणं झाल्यानंतर बापले वगैरे बनवणं झाले. नंतर बापले उकळण्यासाठी घेतले. बापले उकळण्यासाठी सर्वांनी झाऱ्यामध्ये बापले ठेवून बैगुण्यामध्ये टाकले. बापले उकळण्यासाठी ठेवले. पांडुरंग आणि गणेश आणि सोपान तिघांनी मिळून बापले उकळण्यासाठी बैगुण्यामध्ये टाकले. सकाळी सकाळचा टाईम होता, म्हणजे थंडी वाजत होती, त्यामुळे सर्व काही जण चुलीजवळ येऊन अंग शेकत होते. बापले उकळणं झाल्यानंतर बाजूलाच मिरच्याची भाजीसाठी डाळ शिजवायला टाकलेली होती. मिरच्याची भाजी डाळ वगैरे शिजणं झाल्यानंतर मिरच्याची भाजी बनवली. मिरच्याची भाजी पहा कशी झाली, तरी पाहिजे एकदम. मिरच्याची भाजी बनवणं झाल्यानंतर पंक्तीच्या तयारीसाठी मिरच्याची भाजी बाटल्यांमध्ये काढायला सुरुवात केली. लक्षा म्हणे की 1 नंबर भाजी झाली आता. मग तिकडेच बबलूदादानं बापले तयासाठी घेतले. बापले चिरून चारून बापले तयासाठी घेतले आणि बापले तयारीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. बापले तयारीचा कार्यक्रम चालू होता तेवढ्यातच तिकडे पंक्ता बसवण्याची सुद्धा तयारी झाली. पंक्ता बसल्या. पंक्तांमध्ये बाबू बा कसा मिरच्याची भाजी आणि तरी वरपत आहे. पंक्ता बसल्या. असा होता आमचा आजचा स्पेशल मेनू.